मी आपल्याला सर्वांना प्रथम मराठी भाषा दिनाच्या मुंबईकरांच्या वतीनं, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। आज युवा शिरवाडकरांचा म्हणजे आपल्या कुसुमाग्रजांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी, आणि हा दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना जगामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे आणि ज्या मराठी माणसाला मराठी भाषेवरती प्रेम आहे तो त्या त्या ठिकाणी आजचा हा मराठी भाषा दिन गौरवानं साजरा करत असतो। आणि आज आपल्या या संघाच्या माध्यमातून हा अतिशय योग्य, उचित, अनमोल असा हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केला, त्याबद्दल संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो। मी स्वतःचं भाग्य समजतो की या आज संघाच्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची संधी या ठिकाणी मिळाली। मालुसरे सर, तसं मी पण पत्रलेखक म्हणजे महाविद्यालयामध्ये होतो, भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना पेपर वाचणं, आणि त्यामध्ये आज दिनांक सांज लोकसत्ता हे पेपर आले होते, आता नाही आहेत, तर त्याच्यामध्ये एक स्पर्धा असायची। चांगलं लेखन पत्र लिहिल्यानंतर त्या वृत्तपत्र लिहिणाऱ्याला बक्षीस मिळायचं 151, 251, आणि ती मला दोनदा तीनदा मिळाली होती बक्षीस। पण त्याच्याही पेक्षा आनंद असा होता की माझं पत्र त्या ठिकाणी छापून आलंय बिनवशिल्याने। हा महत्वाचा आहे, बिनवशिल्याने छापून आलंय, कारण मला संपादक ओळखत की कोण कोण नाही, काही एक चांगले समस्येवरती आपण पत्र लिहिलं आणि ते छापून आलं, याचं जबरदस्त आत्मिक समाधान त्या ठिकाणी लाभायचं आणि ते खूप आनंद देऊन जायचं। ते काम आपण सगळेजण करताय। खरं तर दिवाळी अंक लिहिणं आणि तो छापणं हे फार मोठं कष्ट आहे। किती लिहायचं, कोणत्या कोणत्या विषयावरती लिहायचं, ह्याच पासून प्रश्न सुरू होतो। आणि असे असंख्य दिवाळी अंक येतात आणि ते अतिशय वाचनीय असतात। तुम्ही आम्ही सगळे लहानपणी हे दिवाळी अंक एकमेकाला शेअर करायचो, वाचाय म्हणजे कोणाकडनं तरी, आमच्यासारखे गरीब किंवा आपण सगळे विद्यार्थी दशेतले लोक, कोण आई वडील कुठे, 2 लाडू जास्त का, पण दिवाळी अंक ते 20 रुपयाचं 30 रुपयाचं कुठून आणणार। तर काही जे बीपीटी मध्ये माझे भाऊ कामाला होते, गिरणी कामगार, हे त्यावेळेचे बँकेवाले सगळे थोडेसे पगाराने श्रीमंत, त्यामुळे ते दिवाळी अंक विकत घेत असत। आणि मग त्यांचं वाचून झालं की आपण वाचायचं आणि असे फिरवत राहायचे। ही दिवाळी अंकामध्ये सगळे लेख वाचण्याची मजा त्यावेळेला मस्त यायची। आणि हेच खरं मराठी भाषेचं संवर्धन होतं। तुम्हाला आठवत असेल, चांदोमामा एक आपलं हे होतं, पाक्षिक, आपल्याला काय त्याला म्हणतो, मासिक होतं। हे एवढं फेमस की ते आपण मरेपर्यंत आपण ते नाव विसरू शकत नाही, आणि ते त्याची मागणी जबरदस्त असायची। त्याच्यातल्या गोष्टी वाचून वाचून आपल्या आयुष्यातला आपण लहानपणी खूप आनंदाने काळ साजरा केला। ते प्रेम होतं मराठी भाषेवरती खरं। आणि जशी जशी प्रगती होत गेली, जग जसं जसं आधुनिकतेने बदलत गेलं, तसं तसं आमच्या मराठी भाषेवरती अतिक्रमण होत गेलं। आलुसरे सर, तुम्ही जे म्हणालात की मराठी भाषेचा काय, तुम्ही शिक्षक गद्दार कोण, तर ही टेक्नॉलॉजी गद्दार आहे असं म्हणायला पण पाहिजे एका ठिकाणी। कारण हा जर मोबाईल आज नसता तर आम्ही पेनाने, आमच्या खिशातल्या पेनाने लिहित बसलो असतो। आज 4 अक्षर ओळ्या लिहायला गेलं की हात आमचा दुखतो, कारण तो व्यायाम आमचा बंद पडला। ह्या आमच्या मोबाईलने आमच्या मराठी भाषेवरती अतिक्रमण केलं। हा फायद्याचा आहे, नाही असं नाही, तंत्रज्ञान महत्वाचं आहे, परंतु त्या तंत्रज्ञानाच्या आहारी आम्ही एवढे गेलेलो आहोत की आम्ही आमच्या ज्या महत्वाच्या गोष्टी, वाचन करणं, लिखाण करणं, हे सगळं विसरून गेलो। आज काही तुमच्यासारखे लोक असतील किंवा माझ्यासारखे असतील दर्दी लोक, ही कधीतरी अर्धा पाऊण तास घरी गेल्यानंतर शांततेने झोप यायला पाहिजे म्हणून मराठी गाणी ऐकत असतील। मी ऐकतो, कारण मला त्याच्याशिवाय मजा येत नाही। ही मराठीची जादू, या मराठी गाण्यांची जादू, ही मराठी नाटकांची जादू आज हळूहळू उसरू लागलेली आहे। मुलांना मराठी गाणी, चापा फुलेना हा माहितीच नाही, चापाच म्हणजे काय तो माहिती नाही त्यांना। एखाद्या मुलाला सांगितलं 1:30 वाजता तू इकडे ये, तर तो 1:30 आपल्याला सांगतो 1:30 म्हणजे किती काका। इथून सुरुवात आमच्या मराठी, आता ज्या इंग्रजी माध्यमिक गेलेल्या मुलांची होते। हरकत नाही, इंग्रजी माध्यमांमध्ये जाऊ दे, अन्य कोणत्याही माध्यमातून जाऊ दे, परंतु त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला 4 आने 8 आने 12 आण्यापासून 1.25, 1.25, 2.5, 3.5 सगळं शिकवायला पाहिजे।
मराठी शिकवायला पाहिजे आणि त्या मराठीसाठी जे वृत्तपत्र आहेत किंवा मासिक आहेत किंवा पुस्तकं आहेत ही वाचली गेलीच पाहिजे. या मराठी भाषेला एवढं मोठं आणि एवढं मजबूत करण्याचं काम ज्यांनी केले, ज्ञानेश्वरांपासून ते सगळं शिवाजी महाराजांपासून सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. त्या तो इतिहास प्रचंड मोठा आहे, तो तुम्हालाही माहिती आहे. यांनी ही केलेली मेहनत आपल्या पुढच्या पिढीने अशी वाया घालवायची का आणि आपण त्याच्यासाठी निमित्त व्हायचं का, हा प्रश्न आजच्या पालकांच्या समोर बांधवांनो भगिनीनो आहे. आणि म्हणून काही जरी नाही केलं आपण तर दररोज आपल्या मुलाला वृत्तपत्र घरात येत असेल तर वृत्तपत्र वाचायला लावलं, वृत्तपत्र येत नसेल तर मोबाईल वरती त्या ठिकाणी ई पेपर मध्ये जाऊन आपण एखादं वृत्तपत्र त्याला 4 ओळी ठणठणीत वाचायला सांगितलं तरी त्याच्या मराठी सुधारण्यावरती भर आहे. पण ही विसरून चालणार नाही. मराठी भाषा काय अशीच आलेली नाही आपल्याला गिफ्ट म्हणून किंवा आपल्याला कोणीतरी बक्षीस दिली अशी नाही. ही मराठी भाषा ही किती स्थित्यंतरात देवनागरी मधून नंतर तिचं स्थित्यंतर होत गेलं. शिवकालीन भाषा वेगळी आणि आज ती ह्यापर्यंत आलेली. आजही आमच्या भाषा सीमा बदलल्या की त्या भाषा आहे मराठी पण तिची बोली भाषा बदलत जाते आणि ती गोड 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 होत त्या खानदेशापासून अशी वळत वळत येते आणि आमच्या कोकणापर्यंत जाऊन थांबता. गोव्याची आमची ताई इलेली आहे, हा नक्की गेली बक्षीस घेतलं आणि हा त्यांचे म्हणजे ही सगळी मंडळी ह्या मराठी भाषेवरती आपण सारे प्रेम करणारे आहोत आणि ते काम तुम्ही करताय. मला तर त्यांचं कौतुक करावं लागेल. सॉरी, आमचे मनमोहन चोरकर साहेब पण इथे आलेले आहेत, माझी नगरसेवक आहेत ते आणि वृत्तपत्र लेखकही आहेत. त्यांचं एक प्रेम आज सकाळी महानगरपालिकेमध्ये पण होते आमच्या कार्यक्रमाला, आज इथे आई आले. हे प्रेम ज्यांनी शिकवलं त्या सगळ्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव हे घ्यावंच लागेल. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना शिवसेना म्हणून स्थापन केली. आज भले काही राजकारण असू दे परंतु बाळासाहेबांची शिवसेना आणि त्या मराठी माणसासाठी, त्या भाषेसाठी, त्या मराठी माणसाला नोकरी धंदा मिळायला पाहिजे म्हणून त्या मराठी हवाई सुंदरीनं त्या हवाई याच्यामध्ये वाहनामध्ये मराठीतून जय महाराष्ट्र केलाच पाहिजे हा आग्रह ज्यांनी धरला. आपल्या कृतीतून, आपल्या आंदोलनातून, आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या शिवसैनिकाला, मराठी माणसाला मराठी असण्याचा अभिमान, स्वाभिमान शिकवणारे बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून या संत महंतांपासून ते आताच्या राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनी ही मराठी भाषा जोपासण्यासाठी मोठी आणि सुदृढ करण्यासाठी काम केलेलं आहे. याला आपण साऱ्यांनी पुढे नेऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल खास करून आमचे घाडेगावकर मेवणे आहेत त्यांचं मी आहे आभार मानतो. मालुसरे साहेब त्यांच्याही मनापासून, सर्व कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हे व्यासपीठ